नमस्कार, मी सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आलेली मी बघा शेतामध्ये तूर निंदायला आलेली आहे। तर छान आहे तूर, मस्त आणि असं गवत झालेलं होतं तूरमध्ये। आणि 8-10 दिवसापासून पाऊस सुरू होता, तर मध्ये काही निंदायला जमत नव्हतं, कारण गारा माती होती, चिखल, त्याच्यामुळे जमत नव्हतं। मग आज थोडं ऊन पडलं मस्त आणि वाफ पण झालेली होती निंदायची मस्त। म्हटलं चला आज आपण तूर निंदून येऊ। तर मी एकटी आलेली आहे तूर निंदायला आणि माझ्यासोबत दिनेश पण आहे, पण दिनेश तिकडे शेळ्या चारतोय। तर अशी तूर आहे आपली मस्त, तुम्हाला मी आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते। तर बघा, ही आहे आपली तूर, छान आहे, मस्त हिरवीगार आहे आणि असं गवत झालं होतं बघा। याला केनपट म्हणतात आणि हे खूप फास्ट वाढतं। हे आपण जर आज बघितलं लहान, तर 2-3 दिवसात एकदम मोठं होऊन जातं, एवढी फास्ट वाढ असते या गवताला। याला केनपट म्हणतात। तर बघा, जास्त नाही, कुठे कुठेच आहे। आणि ह्या साईडला मी निंदून आलेले, इकडे निंदत तिकडे साईडला आली होती मी। तिकडे स्वच्छ झालेले आहे, मस्त निंदून शेत मस्त झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि बघा इकडे पुढे असे गवतचे भुगुल मारलेले आहेत मी। तर बघा इकडे, आणि इकडे साईडला जे होते ते मी अगोदर निंदून त्या गवत फेकून दिलं होतं मी, पण आजचं बाकी आहे अजून। आता थोडंसंच बाकी आहे निंदायचं, हा एवढा पट्टा बाकी राहिलेला आहे। आता आज संध्याकाळपर्यंत हे पण निंदायचं काम होऊन जाईल। आणि इकडे बघा छोटासा तलाव होता आपल्या शेताच्या बाजूलाच, मी तुम्हाला मागे पण व्हिडिओ दाखवला होता। तर फुल होता तो भरलेला, पण बघा आता किती पाणी कमी झालेलं आहे, खूप पाणी कमी झालेलं आहे आता। आणि समोर दिनेश उभा आहे, तुम्हाला एखाद दिवस दिसतो का नाही काय सांगता येणार नाही। बघा मी थोडं जवळ करते कॅमेरा, दिनेश तो बघा हात देतोय, तर तिकडे शेळ्या चारतोय मक्याच्या साईडला। आणि मी इकडे एकटी निंदते आता। आणि दिनेशचे पप्पा गेलेत चाळीसगावला, कारण त्यांचं आरो फिटिंग आणि कॅमेरा फिटिंगचं काम चालू आहे। तर त्यांना आज ऑर्डर होती कॅमेऱ्याची, तर ते कॅमेरा फिट करायला गेलेले आहेत। मग म्हटलं चला, आता मला एकदम आठवण आली, आपण एक आपल्या फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करू। आणि इकडे बघा हा वेल आहे शेंदोडीचा, त्याला छान अशा शेंदोड्या लागत आहेत मस्त बघा। शेंदोडीचा आहे, चबड्याचा नाही आहे। आणि या शेंदोडीची भाजी पण खूप छान लागते, चवळी टाकून एकच नंबर लागते। तर अशी आहे आपली तूर, पाहू शकता किती गवत निघालेलं आहे, भरपूर गवत निघालं। कारण मी अगोदर आली ती बघायला, तर एकदम बारीक बारीक होतं गवत। आणि पाऊस सुरू झाला, 8-10 दिवसापासून पाऊस सुरूच होता, तर त्या पाऊसमध्ये ते एवढं वाढलं, फास्ट वाढलं, ते खूपच फास्ट वाढलं ते। आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत, 4:30 वाजलेले आहेत। आणि असं वातावरण तयार झालेलं आहे पाऊसचं, बघू शकता तुम्ही किती पाऊस जमा झालेला आहे।
दिनेशला म्हटलं सोड तू शेळ्या आता पटकन, कारण पाऊस सुरू होईल. मग तो तिकडे गेला शेळ्या चारायला आणि मी इकडे निघते आता. आणि आपली तूर कशी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. छान वाढलेली मस्त. आणि मी खूप म्हणजे उशिरा लावली होती, कारण इथं ठिबक वगैरे नाही आहे शेतामध्ये, त्याच्यामुळे मग मी उशिरा लावली. पाऊस पडल्यानंतर लावली होती, तर खूप छान झालेली मस्त. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.